हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार विनोद तावडे यांनी खडसे यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. या भेटीनंतर एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशांना जोर. मात्र आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम देत एकनाथ खडसे यांनी आपण भाजपमध्ये जाणार नसून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच शेवटपर्यंत राहणार असल्याचे स्पष्ट केले. माध्यमांशी संवाद साधताना खडसे म्हणाले, मला भाजपमध्ये प्रवेश करण्यामध्ये कोणताही रस नाही. मी शरद पवारांसोबत आहे आणि शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहणार आहे. माझे काही कार्यकर्ते भाजपमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त करत असतील पण मी जाणार नाही. मी दिल्लीला गेलो असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला स्वतः फोन करून बोलावले होते. त्यांनी मला भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करण्याची ऑफर दिली होती. असा मोठा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे. तसेच खडसे यांनी आरोप केला की त्यांचा भाजप प्रवेशाला काही स्थानिक नेत्यांना विरोध केला होता. त्यांच्या भाजप प्रवेशाला काही स्थानिक नेत्यांनी विरोध केला होता. माझा पक्ष प्रवेश झाला तर आम्ही काम करणार नाही अशी भूमिका काहींनी घेतली. खडसे को लिया तो सीट गिरा देंगे अशा प्रकारचा दबावही टाकण्यात आला होता. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.